प्रत्येक नागरिकाला जसा आधार क्रमांक आणि ओळखपत्र आहे तसंच प्रत्येक शेतकऱ्यालाही एक वेगळा आधार क्रमांक आणि ओळखपत्र मिळणार आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या आधार आणि शेतकऱ्यांचा नवा आधार क्रमांक लँड रेकॉर्डशी संलग्न असणार आहे। केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा आधार कार्ड बनवून त्याची लँड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे। त्यासाठी लवकरच गाव पातळीवरती विशेष कॅम्प आयोजित केला जाणार आहे। केंद्राच्या ॲग्रीस्टॅक योजनेबाबत सध्या चर्चा सुरू आहे। ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार होणारा युनिक शेतकरी आधार भविष्यात कोणकोणत्या कामासाठी उपयोगी ठरेल ते आपण पाहतो। पीएम किसान योजनेचं अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा आणि परतावा यासाठी शेतकरी आधार आवश्यक आहे। पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेती पीक सर्वेक्षण, शेतमालाच्या शासकीय केंद्रावरील विक्रीसाठी शेतकरी आधार गरजेचे आहे। कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत कृषी निविष्ठा आणि इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी हे आधार आवश्यक आहे। जिओ रेफरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होतील। शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी हे युनिक फार्मर आयडी आवश्यक आहे। सरकारलाही या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची कुठे किती जमीन आहे ते समजणार आहे। किती शेतकरी कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतात याची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे। युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतलं याचा तपशीलही एका क्लिकवर मिळेल। कृषी विभागाला विशिष्ट पिकाच्या शेतकऱ्यांना विशिष्ट मार्गदर्शन फोनद्वारे करता येईल।